नमस्कार. स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 5 नोव्हेंबर. आज आपण आजचा तालुका वाईज आणि जिल्हा वाईज हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर WD पश्चिमी आवर्त हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीरच्या भागात आलेला आहे. त्याच्यामुळे या भागात थोडाफार पाऊस सुरू झालेला आहे. इकडे एक कमी दाबाचं क्षेत्र पूर्व भारतात सक्रिय होऊन इकडे उत्तर दिशेने पुढे चाललेलं आहे. आणि आपल्या राज्यात सध्या कोणत्याही सिस्टीम सक्रिय नाही आहेत, परंतु थोडंफार इकडे बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो दक्षिण महाराष्ट्रात अरबी समुद्रावरून होत आहे. त्याच्यामुळे थोडाफार पाऊस दक्षिण महाराष्ट्रात होत आहे. हळूहळू थंडी सुद्धा इकडे उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याचा फ्लो वाढलेला आहे. उत्तर महाराष्ट्रात हळूहळू, मध्य महाराष्ट्रात, विदर्भात पहाटेच्या वेळी आणि सकाळच्या वेळी थंडी हळूहळू वाढायला लागलेली आहे. सध्या जर 10 वाजताच्या सॅटेलाइट इमेज मध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, लातूर, धाराशिव हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून अंशतः ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे. अमरावतीच्या उत्तर भागात सुद्धा अंशतः ढगाळलेलं हवामान सक्रिय आहे. राहिलेले जिल्हे आहेत या भागातून ढगाळलेलं हवामान नाही, आकाश हे पूर्णपणे सूर्यप्रकाशित आहे. यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 5 नोव्हेंबरचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया, त्याच्यानंतर जिल्हा वाईज. तर सर्वप्रथम इकडे आज कोरेगाव तालुका, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुका, दहिवडी, फलटण तालुक्याच्या आसपास या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. सार्वत्रिक पाऊस नसेल. बारामती, इंदापूरच्या भागातून तुरळक ठिकाणी थोडाफार पावसाचा अंदाज दिसतोय. इकडे सोयगाव, सिल्लोड, कन्नड, फुलंबरीच्या भागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहील. भोकंदर, जाफराबाद, त्याच्यानंतर देऊळगाव, राजा, मेहकर हा जो पट्टा आहे या भागातून स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो, पण शक्यता कमी आहे. श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, याच्यानंतर इकडे बार्शी, भूम, कळम हा जो पट्टा आहे या भागात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज थोडाफार दिसत आहे. त्यानंतर कराड, कोरेगाव, जत, कवठे महाकाळ, मिरज, तासगाव, शिराळा, त्यानंतर वाळवा, आटपाडी हा जो पट्टा आहे सांगली जिल्ह्यातील या भागात स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील. मंगळवेढा, साऊथ अक्कलकोट, साऊथ सोलापूर हा जो पट्टा आहे या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज तुरळक ठिकाणी दिसत आहे. हे जे तालुके सांगितले आपण, या तालुक्यातून सार्वत्रिक नाही पण कुठेतरी मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर आजसाठी होऊ शकते. हा पाऊस सार्वत्रिक नसेल. त्यानंतर आजचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज इकडे सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, त्यानंतर सोलापूर, धाराशिव, बीड, अहिल्यानगर हा जो पट्टा आहे या भागात स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज दिसत आहे. स्थानिक ढग निर्माण नाही झाले तर पावसाची शक्यता विशेष दिसत नाहीये. तसेच छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जालना, वाशिम, त्यानंतर परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड या भागात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो, पण हा पण पाऊस सार्वत्रिक मोठ्या क्षेत्रावर व्याप्ती याची कमीच असेल, मोठ्या क्षेत्रावर नसेल. राहिलेले जे जिल्हे आहेत, विदर्भात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाचा अंदाज नाहीये. इकडे नंदुरबार, धुळे, पालघर, ठाणे, मुंबई सुद्धा पावसाची शक्यता आजसाठी दिसत नाहीये. बाकी थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर इकडे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जालना या भागात पहाटेच्या वेळी थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि पुढील काही दिवसात आणखीन वाढेल. त्यानंतर विदर्भात सुद्धा तशीच परिस्थिती. पुढील काही दिवसात थंडीचं प्रमाण पहाटेच्या वेळी आणि सकाळच्या वेळी वाढणार आहे. हळूहळू ही थंडी दक्षिण महाराष्ट्र तसेच दक्षिण मराठवाडा या भागात सुद्धा येईल. मुंबई, पालघर, ठाणे, कोकण विभागात सुद्धा पहाटेच्या वेळी आणि सकाळच्या वेळी थंडीचं प्रमाण हळूहळू पुढील काही दिवसात वाढणार आहे. तशा आपण अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.